मैत्रिणींनो, मी सुनीता तुमचं स्वागत करते माझ्या शाही फोडणी किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत पान सरबत। विड्याचा जो पान असतो त्याच्यापासून आपण बनवणार आहोत सरबत। आता उन्हाळा सुरू झालाय ना, आपल्याला थंड पेय पाहिजे असतात। आपल्याला आपण उन्हातून आल्यानंतर थंड काहीतरी प्यावं असं वाटतं, त्यासाठी आपण बनवणार आहोत पान सरबत। तर या सुरू करूया पान सरबत। पान सरबत सुरू करायच्या अगोदर मी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट करते, माझा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझं पेज फॉलो करा। एक 8-10 इलायची आणि 3 चमचे बडीशोप घेऊन पाण्यात भिजवून ठेवा एक 20-25 मिनिटांसाठी। थोडंसं पाणी घालून भिजवून ठेवायचं, याला साईडला ठेवून द्या। इथं मी घेतलेत 10 विड्याचे पान, खाऊचे पान। इथं घेतलेत मी 5 लिंबू। हे मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं आहे, बडीशोप आणि इलायची भिजवलेली आहे। त्याच्यासाठी घेतले 1 वाटी साखर आणि हे घेतले मी अर्धी वाटी गुलकंद। छोट्या वाटीने अर्धी वाटी म्हणजे 1.5 ते 2 चमचे गुलकंद आणि खूप थोडंसं मीठ आणि सोडा। मी इथं कलकत्ता पान घेतलेला आहे, तुम्ही तुमच्याकडे जो पान मिळतो तो पान घ्या। हे आपण लिंबाचा रस काढून घेऊ। 5 लिंबाचा रस मी काढून घेते 10 पानांसाठी। एक मिक्सरचा जार घ्या, त्याच्यामध्ये हे पानं आपल्याला कट करून घालायचे। त्याचे मी देठ काढत आहे, तुम्हाला जर देठ हवे असतील तर तुम्ही घालू शकता। हे 10 पानं असे आपण घालायचे त्याच्यामध्ये। तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। हे आहे बडीशोप, इलायची आणि त्याचं पाणी आपण घातलेलं आहे। हे आता आपण फिरवून घेऊ मिक्सरमध्ये, याची बारीक पेस्ट करायची आहे। उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी थंडगार पिण्याची नेहमी इच्छा होते बाहेरून आल्यानंतर। तुम्ही हा आगळा वेगळा सरबत करून बघा, घरातल्यांना खूप आवडेल आणि हे आपल्या शरीरासाठी देखील खूप चांगलं आहे। पान हे आरोग्यासाठी चांगलं असतं आणि गुलकंद हे आपल्या शरीराला थंड ठेवतं। हे बघा, हे तयार झाली आहे पेस्ट, ही अशी बारीक करायची आहे। आता आपण गॅसवर एक भांडं ठेवू, भांड्यात घाला साखर। एक मोठी वाटी साखर घेतली आहे मी, अंदाजे 200 ग्राम साखर असेल ती। त्यामध्ये घाला पाऊण ग्लास पाणी आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला चमचा फिरवत राहायचं आहे। मीडियम गॅसवर करा। याला आपण 1 तारी 2 तारी पाक करणार नाही आहोत। हे साखर उकळायला सुरू झाल्यानंतर, साखर आणि साखरेचं पाणी उकळायला सुरू झाल्यानंतर 1-5 मिनिटांनी चेक करा। जर तुम्हाला हाताला हे चिकट चिकट वाटत असेल तर त्यानंतर आपण बाकीची सामग्री घालणार आहोत। हे अजून तयार व्हायचं आहे। अजून 1-2 मिनिट मी उकळवते याला, चेक करू आपण तयार झाले का। हे ऑलमोस्ट तयार आहे। तुमच्या बोटाला जर चिपचिप लागत असेल तर तुम्ही दुसरी सामग्री घाला। हे आहे 5 लिंबाचा रस। हे तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि 4-5 दिवस त्याचा वापर करू शकता। हे आहे आपण जी पेस्ट करून ठेवली पान, इलायची आणि बडीशोपची, ती मिक्स करू याच्यामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घ्या। यामध्ये घाला अगदी थोडंसं मीठ, 1 चिमूटभर, आणि यामध्ये आपण घालणार आहोत 1.5 ते 2 चमचा गुलकंद। गुलकंद हे शरीराला थंड ठेवतं। गुलकंदाचा गुणधर्मच आहे की ते थंड असतं शरीराला, म्हणून उन्हाळ्यात गुलकंदाचा वापर जास्त करतात। हे उकळायला सुरू झाल्यानंतर 1-5 मिनिट ह्याला उकळू द्या। 5 मिनिटांनी यामध्ये आपण घालणार आहोत हिरवा कलर। हिरवा कलर हा ऑप्शन आहे, कारण पानाचा आणि गुलकंद घातल्यामुळे त्याचा कलर चेंज होतो। आपल्याला हिरवं सरबत जर पाहिजे असेल तर थोडंसं यामध्ये हिरवा कलर घाला, खाण्याचा हिरवा कलर ऑप्शन आहे। कलर तुम्हाला हवा असेल तर घाला। कलर घातल्यानंतर 1-2-3 मिनिट ह्याला उकळू द्या। 2-3 मिनिटांनी गॅस ऑफ करा। हे सर्व केलं जातं छोट्या छोट्या ग्लासमध्ये, म्हणून याला पान शॉट म्हणतात। हे आपण गाळून घेऊ थोडंसं थंड झाल्यानंतर। याला तुम्ही एक स्वच्छ साफ कोरडी बाटली बघून त्याच्यामध्ये, काचेच्या बाटलीमध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला सरबत प्यायचं असेल पाणी किंवा सोडा घालून पिऊ शकता। हे बघा, हे तयार झालं आपलं पान सरबत। हे एका बाटलीमध्ये मी भरून ठेवते। हे छोट्या छोट्या ग्लासमध्ये, जे शॉटचे ग्लास असतात त्यामध्ये सर्व केलं जातं मोस्टली, पण मी आज तुम्हाला मोठ्या ग्लासमध्ये पण सर्व करून दाखवते आणि छोट्या ग्लासमध्ये पण दाखवते। हे कसं सर्व करायचं ते पण बघू आपण।
मी 2 ग्लास घेतलेत, त्यामध्ये बर्फ घातलाय खाली आणि आता मी 1-2 चमचे हे आपण जे सरबत तयार केले ते घालणार आहे आणि एका ग्लासमध्ये मी घालत आहे पाणी साधं आणि एका ग्लासमध्ये मी घालत आहे सोडा. सोडा घालून तुम्ही नक्की सरबत ट्राय करा, खूपच छान लागतो, खूपच रिफ्रेशिंग असतं सोडा घालून पिल्यानंतर. हे बघा, हे मी मोठ्या ग्लासमध्ये दाखवले, तुम्हाला मी छोटे ग्लास पण दाखवते शॉर्टचे. हे इतके छोटे ग्लास असतात शॉर्टचे आणि यामध्ये जास्त करून सरबत यामध्ये सर्व केलं जातं, म्हणून याला पान शॉट म्हणतात. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.